थँक्यू. शिल्पी, तू इथे काय करतेस? हा काय प्रश्न आहे? असं स्वागत करतात का इथे येणाऱ्या क्लायंट्सचं? अशी पद्धत आहे का या पार्लरची? काय करायचंय तुम्हाला? फूट मसाज करायचा. जेनी, ते मसाज ऑइल घे. हे आयुर्वेदिक ऑइल आहे, चालेल ना? चालेल, आता काय त्यात एवढं. ओके. तू करणार आहेस? हो का? काय झालं? नाही, कसं आहे, ब्रँडचं नाव बघून जनरली लोक येतात ना, तर मग क्लायंट्सला कसं वाटतं की आपल्याला पण ओनरनेच अटेंड करावं. या पार्लरची ओनर कोण आहे? ही आहे ना, अश्विनी. मग तिनेच करायला पाहिजे ना मला पण अटेंड. तेच एक्सपेक्टेशन्स असतात आमचे. तू नको करूस, तिला पाठव. अश्विनी, तू कशी ग टॉलरेट करते हिला? जेनी, क्लायंट समोर काही तमाशा नको, त्यामुळे शांत राहा. हे त्याच्यात डेट बघ. मॅडम, पाय टेबल का? हां. ह्या सगळ्या सर्व्हिसेस ना खरं तर मी घरी पण करू शकले असते. म्हणजे कसं आहे, आता घरी पण एक आहेच ना अश्विनी ब्युटी पार्लर, त्यामुळे सगळं खरं तर तिथे केलं असतं मी. पण घरी अशी चेअर नाहीये, AC नाहीये, असा लाईट्सवाला आरसा नाहीये, अशा सुविधा नाहीयेत ना घरी अजून. नाही तर केलं असतं. कशाला मी तडमडत तिकडे उन्हात आले असते नाहीतर. पण काही हरकत नाही, आपली मयू धडपड करतेय बिचारी. हळूहळू हळू करून जमवेल ती. हे सगळे पैसे जमवेल, हे सगळं घेईल, चेअर घेईल. आणि मी आहे ना तिची आत्या, मी एकटीच कमावतीये, त्यामुळे मी करीन मदत. मी अशी चेअर घ्यायला करेन तिला मदत. कसं असतं माहिती का जेनिफर, जेव्हा माणसाचा खूप कठीण काळ चाललेला असतो ना, तेव्हा त्याला कोण मदत करतं, तेव्हा त्याच्या बरोबरीने कोण चालतं, हे कायम माणूस लक्षात ठेवतो. आणि आता खरं मयुरीला कळेल की कोण तिचं नाही ते. झालं. पुढच्या वेळी जरा जास्त प्रेशर देऊन मसाज केलास तर बरं वाटेल. एनिवे, माझ्याकडून तर तू पैसे घेणारच नसशील. मी तुझी नणंद आहे नाही का? येते. ओके, बाय बाय. थँक्यू. एवढे काही ग्रेट नाहीये तुमचं पार्लर, आम्ही अजून बेटर करू शकतो. बाय जेनिफर. कशाला आली होती ग ही स्वतःचे गुणगान गायला, जशी ना काही महाराणी? पण जाऊ दे, एका अर्थी बरं आहे, मयुरीची हेल्प तरी करेल त्या निमित्ताने. नको, मला शिल्पीची हेल्प नको आहे. जे काय करायचं आहे ना ते मी करेन. लग गया तीर निशाने पे. कुल्फी? नाही बेटा, तू खा, आम्हाला नकोय. ओके. माझा ना सगळा मूडच खराब झालाय अश्विनी. शिल्पी आल्यापासून ना डोकं खराब झालंय माझं. प्रत्येक गोष्टी तिला नाक खुपसायचं असतं, प्रत्येक गोष्टी. नका ना चिडचिड करू, जाऊ दे. आणि तुम्ही म्हणालात ना की मयू तिचं ऐकणार नाही. योग्य ती वेळ आल्यावरती परत येईल आपल्याकडे. काय नाही ऐकणार? सरळ सरळ दिसते आपल्याला की शिल्पीची हवा लागते मयुरीला. सगळी चूक मयुरीची आहे. काय चांगलं काय वाईट हे कळायला नको तिला? आई, मला फोन दे ना. का ग अचानक काय फोन दिला? संजूची आठवण आली, संजूला कॉल करायचा आहे. कर कर.
कुल्फी खातेस? तुला कसं कळालं? समजणारच, कारण की तू चिडवायलाच तर फोन करतेस मला. गप्रे, तुझी आठवण आली म्हणून तुला कॉल केला. मग मामाकडे माझी कुल्फी पेंडिंग. अरे हो, सांगते तुझ्या मामाला कुल्फी द्यायला तुला. बघ ते हो पण म्हणाले. संजू, मला तुझ्याशी सिक्रेट बोलायचं, थांब. संजू, तुझ्या आई आणि बाबांचा म्हणजे आत्तू आणि मामाचा डिवोर्स झालाय. तू कसा मॅनेज करतोस? कसं करणार? मला तर मम्मीची खूप आठवण येते आणि मग मी फ्रायडेची वाट बघतो आणि मी इमॅजिन करतो की मी मम्मीशी काय काय बोलीन, काय काय मज्जा करीन. पण हे सगळं तू का विचारतेस? कारण आमच्याकडे ना आई आणि दिदूचा डिवोर्स होणार आहे. अरे ते सतत भांडत असतात, सतत. म्हणजे बघ, आपण जेव्हा आत्तूच्या घरी होतो तेव्हा कसे आजी आजोबा राहायचे आपल्या बरोबर, तशी दिदू आता गेले आजी आजोबांकडे राहायला. मला समजतच नाही मी कसं मॅनेज करू. अगं त्यात काय मॅनेज करायचं, त्यांना थोडी ना कायदे आहे. ते पण आहे. संजू, तू आपल्या स्कूल मधला तो ओरिगॅमी क्लास लावशील का? म्हणजे बघ ना, आता फक्त शेवटचा समर कॅम्पच राहिलाय, मग स्कूल स्टार्ट होईल ना आपली, मग आपण दोघं भेटू. हो, मी पप्पांना विचारतो. आणि आता माझे क्लासेस पण सुरू झाले आहेत, मला खूप होमवर्क आहे. ओके, बाय बाय. झाली का कुल्फी खाऊन? किती वेळ अगं? कशी खातेस कुल्फी? झाली? हो, मयू दीदीचा आणि आईचा डिवोर्स होणार नाही. मग तुम्ही दोघी सारखे का म्हणता? अगं मग काय झालं? आम्हाला दोघींना एकमेकींचे विचार नाही पटत म्हणून आम्ही म्हणतो. याचा अर्थ असा नाही ना की डिवोर्स होणार आहे. आणि कुहू, आई बाबांना आपल्या मुलांना सोडून कधीच लांब जात नाही. ते त्यांच्यावर खूप 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 प्रेम करतात, कळलं? मग तुम्ही दोघं आम्हाला ओरडता का? लाड का नाही करत जास्त? अरे बापरे कुहू, काय ना, प्रेम करणं म्हणजे फक्त लाड करणं नसतं. आई बाबा आपल्या मुलांवर चिडतात, रागावतात, त्याच्या पाठीही प्रेमच असतं. आता दिदूचं बघ, दिदूला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय की नाही, पण आईला असं वाटतं की दिदूने पहिले तिचं शिक्षण पूर्ण करावं. ही योग्य वेळ नाहीये. एक आई म्हणून मला जे वाटतं ते तिला पटत नाहीये, आणि तिला जे वाटतंय ते मला पटत नाहीये, बस एवढंच. पण याचा अर्थ असा होतो की तुम्ही आमच्या होला हो म्हणत नाही. तुम्ही जे काही आहे त्याच्यावर विचार करता. आई, काय वेळा सांगू? सांग की. काहीच समजलं नाही मला. सध्या एवढंच लक्षात ठेव की तुझी दिदू जे काही करते ना ते अगदी खऱ्या मनाने करते. आणि तुझ्या आईलाही दिदूला खूप 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 पुढे गेलेलं बघायचंय, खूप मोठं झालेलं बघायचंय. म्हणजे ती तुला अजून आवडते? हो, मला ती अजूनही आवडते. तू बाळांना एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबा आपल्या मुलांपासून कधीही लांब जात नाही. ते त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. आणि तुझ्या बाबांचं आणि माझं तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे, कळलं? पिंकी प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. बाप्पा, माझा कालचा दिवस खूप छान गेला. खूप क्लायंट्स आलेले. आजचा दिवस पण मस्त जाऊ दे आणि माझा बिझनेस खूप मोठा होऊ दे. मयू, मन लावून काम केलंस ना तर तुझ्या बिझनेस मध्ये भरभराटच होईल.
आजोबा, मी ना खूप मन लावून काम करणार आहे. कारण मला दिसतंय हे पार्लर चालू झाल्यापासून तुम्हालाही अडचण होते. इतक्या सगळ्या बायका येत आहेत घरामुळे, त्यामुळे अवघडल्यासारखंही वाटत असेल तुम्हाला. पण तुम्ही म्हणा किंवा आजी एका शब्दाने मला कधी काय बोलला नाही, कायम सपोर्ट केला. आणि मी हा सपोर्ट वाया नाही जाऊ देणार. मी खूप मेहनत घेणार आणि माझा बिझनेस मोठा करणार आहे. आजीने तर खूप मदत केली आहे क्लायंट्सना सरबत वगैरे देऊन. आणि आजोबा, तुम्ही मला जे सामानासाठी पैसे दिलेत ना, ते मी मेहनत घेऊन कष्ट घेऊन कमवून तुम्हाला ते परत करणार आहे. अगं परत काय करतेयस? मी तुझ्या वाढदिवसाला दिवाळीला पैसे द्यायचो ना बक्षीस म्हणून, ते तुम्हाला परत आणून द्यायचे. तेच जमा केलेले पैसे आहे, त्यातूनच तुला दिले. अगं हे पैसे तुझेच आहे बाळा. खरं बोलताय तुम्ही? मॅडम पार्सल. पार्सल? मयुरी वाघमारे. मयुरी वाघमारे मीच आहे, पण मी काही ऑर्डर नाही केलंय. मॅडम पण पत्ता हाच दाखवतोय. ओ पण खरंच सांगते, मी काहीच ऑर्डर केलं नाहीये. आणि हे एवढं मोठं पार्सल ऑर्डर करून मी विसरून तरी कशी जाईन ना. मॅडम सही करा ना, मला दुसरे पण पार्सल द्यायचे आहेत. ओ खरंच सांगते मी. एक मिनिट. ठीक आहे बघू. हो आजोबा, मी नाही मागवले, तुम्ही सही कशी करा? थांब घे जरा. थँक्यू. जरा हळू. काय हे? इकडे सुई. ए वाव, चेहरे पार्लर साठी माझ्या. कोणी ऑर्डर केली पण? काय माहिती, मी पाठवली. आई, पण ही तर तुझ्या पार्लरची चेअर आहे ना, म्हणजे तू लोन वगैरे काढून घेतलेलीस. माझी मुलगी नवीन पार्लर उघडते ना, म्हणून माझ्याकडनं तिला हे गिफ्ट. गिफ्ट आहे की इमोशनल ब्लॅकमेल करायची ट्रिक आहे? ट्रिक वगैरे काही नाही आहे. मग तू स्वतःच्या पायावर उभं राहायला बघते, काहीतरी नवीन करू पाहते ना, यात खूप आनंद आहे. आणि तुला सपोर्ट करण्यासाठी जे जे शक्य आहे ना, ते सगळं करणार आहे ना, म्हणून ही चेअर पाठवली. म्हणजे तुझा काहीच विरोध नाहीये माझ्या पार्लरला? अजिबात नाही मयू. अगं आई आहे मी तुझी, आणि तुझ्या प्रयत्नांना यश मिळालं तर मला आनंदच आहे. आणि आईला ना नेहमीच आपली मुलं मोठी आणि यशस्वी झालेली बघायला आवडतात. हे तू यासाठी म्हणतेस कारण तुझं पार्लर व्यवस्थित चालू आहे आणि आता माझी जस्ट सुरुवात आहे. उद्या माझं पार्लर तुझ्यापेक्षा यशस्वी झालं तर चालेल तुला? हो, खूप आनंदच होईल मला मयू, कारण मयू तुझ्या यशातच माझं यश आहे. आता मला सगळे अश्विनी वाघमारे म्हणून ओळखत असतील, पण ज्या दिवशी मला मयुरी वाघमारेची आई असं म्हणून ओळखतील ना, तेव्हा माझा ऊर खरंच अभिमानाने भरून येईल ग. तुला माझा कितीही राग आला ना मयू, तरी तुझ्याविषयी मला कायम प्रेमच वाटणार. आणि मला खात्री आहे, माझं हे प्रेम, तुझा राग तुला कधी ना कधीतरी विसरायला भाग पडेल. मी तुझ्याशी जे काही वागले ना, ते तुझ्या चांगल्यासाठीच होतं. एक आई म्हणून माझं जे कर्तव्य होतं ना मयू, तेच केलंय. ही गोष्ट तुला पटली नाही हे मला माहिती आहे, पण काही दिवस लोटले ना की तुला आपोआपच कळेल की तुझी आई बरोबर होती. तुला माझ्याशी स्पर्धा करायची आहे ना, ठीक आहे, मलाही तुझ्याशी स्पर्धा करायची आहे. मलाही बघायचंय की आपल्या दोघींमध्ये कोण जिंकतंय मयू. पण ही स्पर्धा ना पार्लरसाठी नसेल, तर तुझा राग लवकरात लवकर कसा जाईल यासाठी असेल. मला बघायचंय मयू, तुझा राग जास्त काळ टिकतो की माझं तुझ्यावरचं प्रेम. ऑल द बेस्ट, आणि खूप 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 मोठी हो मयू.
येते बाबा. अगं वेडी आहेस का तू? तुझ्या पार्लरला गरज होती म्हणून आपण ती चेअर विकत घेतली, तेही लोन काढून. आणि मयुरीने समोर पार्लर उघडलं म्हणून तू तिला देऊन टाकली. अरे तिच्याकडे तेवढे क्लायंट तरी आहेत का अश्विनी? हे बघा, पार्लरमध्ये कस्टमर आल्यावर ना त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय असतात ना हे मला चांगलं माहिती आहे. मयू ज्या जागेमध्ये पार्लर चालवते ती जागा छोटी आहे, तिच्याकडे कमी गोष्टी आहेत. अशा वेळी तिच्याकडे जर ही चेअर असेल तर तिच्या बिझनेसला फायदाच होईल ना. अरे होऊ दे ना फायदा, पण थांब ना जरा. हे बघा, मला वाटतं ना आत्ता ह्या क्षणी मयूला ह्या चेअरची गरज जास्त होती म्हणून तिला मी ती चेअर दिली. ही चेअर तू लोनवर घेतली आणि का घेतली? तर जास्त कस्टमर्स यावे आणि ते कस्टमर्स आले की त्याच्यात पैसे मिळतील, त्या पैशात ना तू लोन फेडणार होतीस. मग आता काय, लोन कसा फेडायचा? अहो पण कुठे दुसऱ्याला दिली आहे का? मी आपल्याच मुलीला दिली आहे ना. असं काय करता? म्हणजे तुझं ठरलेलं आहे ना की तू जे केलं ते योग्य आहे, मग मी माझं डोकं का फोडतोय? नाही करा, वाघमारेचे 2-2 पार्लर बरं आहे, करा. अहो काय एवढी चिड. बावळट मुलीची बावळट आई. एक छोटीशी पिन काय मारली, मूर्ख लगेच तयार झाली चेअर द्यायला. बावळट. पण चांगलंय म्हणा. आता मला एका बाणात 2 पक्षी मारता येणार आहेत. छान जोडी जमली आहे यार या मायलेकींची, खरंच. आत्ता तर फक्त चेअर घेतलीये ग अश्विनी वाघमारे तुझ्याकडून. हळूहळू करून तुझं सक्सेस आहे ना हे, असं काढून घेईन असं. तुम्हाला आता माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. बी रेडी. ही कॉफी बघ, तुला आवडते तशी करायचा प्रयत्न केलाय. जमतील का बघ? अगं जमतीये काय? कमालच वाटतेय. आज तू मला स्वतःहून कॉफी आणून दिलीयस. काय खास? अगं आज संजूच्या शाळेत पेरेंट्स टीचर डे आहे ना. अच्छा, म्हणजे मी संजूसाठी काहीतरी करायला चालली आहे, पेरेंट्स मीटिंगला चालली आहे म्हणून इतके लाड का? थँक्यू. काय या बटनाचं काही कळतच नाहीये. आजी 1 मिनिट चल ना, चेअरवर बस ना, मला ना ट्राय करून बघायची ती. अगं काहीतरीच काय, ही जुनी चेअर आहे म्हणून. नवी चेअर जर घेतली असती तर डेमो द्यायला माणसं आली असती. पण आता काय, आईनीच चेअर दिली आहे म्हटल्यावर मोडकी तोडकी असली तरी सुद्धा चालणारच आहे तुला, हो ना? तुझ्या आईला सतत असं वाटतंय की तू तिला माफ करावंस म्हणून ती हे सगळे फेवर्स तुझ्यावर करतेय, बाकी काही नाही. एनिवे, हे बघ, मी तुझ्यासाठी नवीन कोरी चेअर बुक केली. सेकंड हँड नाही, अगदी नवीन कोरी. कलर पण मस्त आहे बघ. तर अगं बघ ग, माझ्याकडनं स्पॉन्सर. बघ बघ. थँक्स आत्या. नाहीच ना? पण नकोय मला तुझी मदत. अच्छा ठीक आहे, नको असेल तर राहू देत. पण एक गोष्ट लक्षात ठेव मयू, जिच्याकडे बघून तू हे सगळं करतेयस, बिझनेस सुरू करतेयस, तिचंच मुळात आता काही खरं नाहीये. आपल्या रायव्हलला किती मदत करावी, आपल्या शत्रूला किती मदत करावी हे कळतच नाहीये तिला. शिल्पी, मयुरी अश्विनीची बिझनेस रायव्हल नाहीये, ती तिची मुलगी आहे. आणि यानंतर या विषयावर चर्चा नको करत. आणि काय का नको त्या गोष्टी का भरवतेस तिच्या मनात? ठीक आहे, खूप प्रेमाने बुक केली होती मी तुझ्यासाठी ही चेअर, पण तुला नकोच असेल तर कॅन्सल करते मी ही ऑर्डर. बरं आई, मी पेरेंट्स मीटिंग नंतर डिरेक्टली ऑफिसला जाणार आहे, ठीक आहे?
बाय.